Welcome students. In previous lecture we have seen integrated rate law. Integrated rate law for the first order reaction in solution. Unit of rate constant for the first order reaction. Half-life of the first order reaction. Half-life and rate constant of the first order reaction. Today we will see the graphical representation of first order reaction. आता आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन साठी असणारं इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन बघितलेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ग्राफिकली एखाद्या रिॲक्शनची ऑर्डर ही फर्स्ट ऑर्डर आहे हे आपल्याला जर प्रूव्ह करायचं असेल तर आपण त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी काय करू शकतो, त्याचे वेगवेगळे ग्राफ काढतो आणि त्या ग्राफवरून दिलेल्या केमिकल रिॲक्शनची ऑर्डर फर्स्ट ऑर्डर आहे का अजून दुसऱ्या कुठल्या ऑर्डरची ती रिॲक्शन आहे याचं आपण काय करू शकतो, व्हेरिफिकेशन करू शकतो आणि त्याच्यासाठी आपल्याला ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा उपयोग होत असतो. आता फर्स्ट ऑर्डरसाठी आपण जे डिफरन्शियल रेट लॉचं इक्वेशन आहे हे आपण आधीच बघितलेलं आहे आणि मग त्यासाठी आपण फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन बघणार आहे. रिॲक्शन असे ए गिव्स प्रोडक्ट आणि मग ह्या रिॲक्शनसाठी आपण काय देऊ शकतो, तर डिफरन्शियल रेट लॉ इक्वेशन देऊ शकतो आणि हे डिफरन्शियल रेट लॉ इक्वेशन आपण असं देतो, रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए असं आपण म्हणतो. आता इथं आपण टी लिहिले कारण हे जे असणारं कॉन्सन्ट्रेशन आपण काय करत असतो, एटी असतं कारण ते काय असतं, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए ॲट टाईम टी असतं. आणि हे जर आपण वेगळ्या पद्धतीनं लिहिलेलं आहे त्याचा मीनिंग सेमच आहे. म्हणजे आपण लिहिलं रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए टी प्लस झिरो. आता आपल्याला याच्यासाठी काय करायचं आहे, ग्राफ काढायचं आहे आणि जो आपण ग्राफ काढणार आहे तो ग्राफ कशाचा काढणार आहे, रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. तुमच्या पुस्तकात इनिशियल कॉन्सन्ट्रेशन असं झालेलं आहे, तिथं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आता आपल्याला रेट वर्सेस काय काढणार आहे, आपण कॉन्सन्ट्रेशन हा ग्राफ काढणार आहे आणि जेव्हा आपण ग्राफ काढतो तेव्हा ग्राफचा आपण काय मिळवत असतो, इक्वेशन, आणि त्या इक्वेशनवरून तुम्हाला तो ग्राफ कसा मिळेल हे आपल्याला काय करता येतं, सांगता येतं. आणि मग इथं जर तुम्ही बघितलं की रेट आपण काय घेणार आहे, वाय ॲक्सिसवरती घेणार आहे, कॉन्सन्ट्रेशन आपण एक्स ॲक्सिसवरती घेणार आहे की हा रेट कॉन्स्टंट आहे आणि इथं प्लस झिरो झिरो हा पण दुसरा कॉन्स्टंट आहे, त्याची व्हॅल्यू झिरो आहे. आणि मग आपल्याला जे इक्वेशन मिळालं ते इक्वेशन काय मिळणार आहे, वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. म्हणजे हे जे ग्राफ आहे ह्या ग्राफचं आपण इक्वेशन बघितलं आपल्याला दिलेल्या डिफरन्शियल रेट लॉ इक्वेशनवरून, तर ते इक्वेशन इज इन द फॉर्म ऑफ वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी. आता आपण हा जो प्लॉट आहे रेट वर्सेस टाइम रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. आता इथं जर आपल्याला हा जर ग्राफ रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन आपण काढला आणि त्याचं जर इक्वेशन वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी मिळत असेल तर हा जो मिळणारा ग्राफ आहे हा ग्राफमध्ये सी जे आहे त्या सीची व्हॅल्यू झिरो आहे आणि त्यामुळं इथं जो आपल्याला प्लॉट मिळणार आहे तो प्लॉट कसा असणार आहे, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द ओरिजिन. म्हणजे इथं आपल्याला जो ग्राफ मिळतो तो काय मिळतो, स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन. ह्याचं पहिल्यांदा आपण इक्वेशन मिळालं की त्या इक्वेशनवरून तुम्ही कसा ग्राफ मिळणार हे आपण काय करू शकतो, सांगू शकतो. आणि मग तुम्ही जर त्याचा ग्राफ काढला तर ग्राफ आपल्याला तुम्हाला ह्या फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण काय घेतलेलं आहे, एक्स ॲक्सिसवरती कॉन्सन्ट्रेशन. आता पुस्तकामध्ये इनिशियल कॉन्सन्ट्रेशन झाले त्यामुळे ह्या डायग्राममध्ये ते तसंच आले, इनिशियल कॉन्सन्ट्रेशन. इथं कॉन्सन्ट्रेशन आहे डिफरंट टाईमचं त्याचं आणि वाय ॲक्सिसवरती रेट आहे आणि मग इथं वाय इज इक्वल टू एम एक्स प्लस सी
हा जो आपल्याला त्याचा काय मिळणार इक्वेशनचा फॉर्म मिळालेला आहे. आणि त्यामुळं हा जो ग्राफ असणार आहे हा ग्राफ कसा असणार आहे स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू दी ओरिजिन असणार आहे. आणि यम म्हणजे काय असतं तर स्लोप येतो. स्लोपवरून आपण यमची व्हॅल्यू काढत असतो. आणि ही जी स्ट्रेट लाईन मिळालेली आहे या स्ट्रेट लाईनचा जर तुम्ही काय काढला स्लोप काढला तर त्या स्लोपची व्हॅल्यू येणार आहे. ही व्हॅल्यू कशी असणार आहे के एवढी असणार आहे. म्हणजे तुमचा जो रेट कॉन्स्टंट आहे ते रेट कॉन्स्टंट तुम्ही ह्या ग्राफिकली सुद्धा काय करू शकता डिटरमाइन करू शकता. आणि तुम्ही कॅल्क्युलेशनवरून काढलेला रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू आणि ग्राफिकली काढलेली रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू सेम आली तरीसुद्धा तुम्ही हे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे याचं व्हेरिफिकेशन काय करू शकता. अशा पद्धतीनं पहिला जो आपण ग्राफ बघितला तो ग्राफ कशामधला होता रेट वर्सेस कॉन्सन्ट्रेशन. आता आपण दुसरा ग्राफ बघणार आहे. आता दुसऱ्या ग्राफमध्ये काय करणार आहे आपण जे इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन बघितले ते तुम्हाला माहीत आहे. इक्वेशन कुठलं आहे के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 मोलर कॉन्सन्ट्रेशन A0 डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन AT. आता हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे रिअरेंज करायचं आहे. कारण आपण जो ग्राफ काढणार आहे तो ग्राफ कशाचा काढणार आहे लॉग AT मोलर कॉन्सन्ट्रेशन ॲट टाईम टी वर्सेस टाईम हा आपल्याला ग्राफ काढायचा आहे. आणि मग हा ग्राफ काढण्यासाठी हे जे आपल्याला इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन आहे हे इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन आपल्याला काय करावं लागेल रिअरेंज करावं लागेल. आणि मग आपण ऑन रिअरेंजिंग इक्वेशन आपण हे इक्वेशन रिअरेंज करतो. याच्यामध्ये काय आहे तर टी जो आहे इकडे डिवायडेड बाय आहे इक्वल साईडच्या अपोजिट साईडला गेला तर तो काय होणार आहे मल्टिप्लाइड होणार आहे. 2.303 मल्टिप्लाइड आहे इक्वल साईडच्या अपोजिट साईडला गेल्यावर ते काय होणार आहे डिवायडेड बाय होणार आहे. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय मिळालं बघा रिअरेंजिंग इक्वेशन असे आपल्याला के टी डिवायडेड बाय 2.303. आता लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय AT आहे. आणि मग आपण हा लॉग कशाच्या स्वरूपात लिहित असतो वजाबाकीच्या स्वरूपात लिहित असतो. आणि त्या पद्धतीनं तुम्हाला आपण काय केलेलं आहे हे इक्वेशन लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे इक्वेशन आपल्याला असं मिळालं के टी डिवायडेड बाय 2.303 इज इक्वल टू लॉग बेस 10 A0 मायनस लॉग बेस 10 AT. आता ह्याच्यामध्ये आपण काय करणार आहे आपल्याला जे वाय ॲक्सिसवरती आपण काय घेणार आहे लॉग AT घेणार आहे. म्हणजे लॉग ATच्या स्वरूपात आपल्याला हे इक्वेशन काय करावं लागेल रिअरेंज करावं लागेल. म्हणजे तुम्ही ह्या सगळ्याची काय करू शकता साईन बदलू शकता. आणि मग साईन बदलली की काय होणार आहे मायनस के टी डिवायडेड बाय 2.303 इज इक्वल टू मायनस लॉग बेस 10 A0 प्लस लॉग बेस 10 AT. असं साईन बदलल्यानंतर झाल्यानंतर परत तुम्ही काय करणार आहे पुढची स्टेप लिहू शकता. आपल्याला एकाच साईडला काय करायचं आहे लॉग AT घ्यायचं आहे. लॉग बेस 10 AT आपण घेतला इज इक्वल टू आता मायनस साईन आपण आलेली बघितली मायनस के टी म्हणजे मायनस के टी डिवायडेड बाय 2.303. आता इथं लॉग बेस 10 A0ला मायनस साईन आहे ते काय झालं पलीकडच्या साईडला आपण घेतलं इक्वल साईडच्या आपण काय करतो अपोजिट बाजूला नेते म्हणजे त्याची साईन परत प्लस झाली प्लस लॉग बेस 10 A0. अशा पद्धतीनं आपण हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन रिअरेंज केलं. ज्या पद्धतीनं आपण ग्राफ काढणार आहे ग्राफ आपण लॉग बेस 10 AT वर्सेस आपण टाईम हा ग्राफ काढतोय. आणि त्यामुळं आपण काय केलं हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन त्या फॉर्ममध्ये आपण रिअरेंज करून घेतलं. आता हे इक्वेशन रिअरेंज करून घेतल्यानंतर आपण त्याच्या खाली तुम्ही जर बघितलं लॉग ATच्या खाली आपण वाय घेतले कारण हे आपण कुठल्या ॲक्सिसवरती घेणार आहे ग्राफच्या वाय ॲक्सिसवरती घेणार आहे. जे टाईम आहे ते टाईम आपण एक्स ॲक्सिसवरती घेतोय. मायनस के डिवायडेड बाय 2.303 हे काय आहे कॉन्स्टंट आहे त्यासाठी आपण यम वापरले. आणि लॉग बेस 10 A0 हा एक दुसरा कॉन्स्टंट आहे इनिशियल कॉन्सन्ट्रेशनचा लॉग आणि त्यासाठी आपण सी वापरलेला आहे.
आणि मग आपण बघितलं हे जो इक्वेशन आहे, ह्या इक्वेशनचा जर तुम्ही फॉर्म बघितला तर परत इक्वेशनचा फॉर्म आपल्याला काय येतो, तर y इज इक्वल टू mx प्लस सी येतो. आता इथं इक्वेशनचा फॉर्म काय आहे, y इज इक्वल टू mx प्लस सी, म्हणजे परत असणारं हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशनमध्ये आपल्याला काय मिळणार आहे, स्ट्रेट लाईन मिळणार आहे. परंतु इथं स्ट्रेट लाईन मिळत असेल तरी सुद्धा जर तुम्ही बघितलं की इथं सी ची व्हॅल्यू आहे, ती सी ची व्हॅल्यू काय आहे, 0 नाही, ती समथिंग, म्हणजे काहीतरी व्हॅल्यू असणार आहे. इनिशियल कॉन्सन्ट्रेशन त्या रिॲक्टंटचं काहीतरी असणार आहे, ती व्हॅल्यू 0 असणार नाही. आणि त्यामुळं आपण बघितलं y इज इक्वल टू mx प्लस सी, सीची काहीतरी व्हॅल्यू आहे. आणि जरी इथं आपल्याला हा ग्राफ स्ट्रेट लाईन मिळत असला तरी ते काय असतो, स्ट्रेट लाईन इंटरसेप्ट ऑन दी वाय ॲक्सिस, म्हणजे इथं जो आपल्याला मिळणारा जो ग्राफ आहे तो ग्राफ काय मिळतो, स्ट्रेट लाईन इंटरसेप्ट ऑन दी वाय ॲक्सिस. आता ह्या ज्या फिगरमध्ये दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं तुम्हाला काय मिळणार आहे, हा ग्राफ मिळणार आहे. तुमच्या पुस्तकामध्ये जरा वेगळा ग्राफ दिलेला आहे, तो तुम्हाला नाही बघायचा तर आपल्याला हा ग्राफ तिथं असला पाहिजे. आणि तो ग्राफ अशा पद्धतीनं असेल, लॉग बेस 10 80 हे कॉन्सन्ट्रेशन आहे वर्सेस आपण टाईम हा ग्राफ घेतला. आणि मग हा ग्राफ काय येतो, स्ट्रेट लाईन इंटरसेप्ट ऑन दी वाय ॲक्सिस, वाय ॲक्सिसवरती इंटरसेप्ट होणारा असा आपल्याला हा ग्राफ स्ट्रेट लाईनचा मिळत असतो. आता तुम्हाला ही जी स्ट्रेट लाईन मिळाली आहे त्या स्ट्रेट लाईनचा तुम्ही स्लोप घेतला, यम म्हणजे काय येणार आहे, स्लोप आपण त्यासाठी नोटेशन म्हणतो. आणि यमची व्हॅल्यू आपण काय करू शकतो, काढू शकतो. आणि ती यमची व्हॅल्यू काय आहे, स्लोप इज इक्वल टू असणार आहे. आणि त्यामुळं स्लोप इज इक्वल टू काय येणार आहे, मायनस के डिवायडेड बाय 2.303, ही व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, स्लोपची मिळाली. त्याच्यावरून सुद्धा तुम्ही काय काढू शकता, रेट कॉन्स्टंट काढू शकता. रेट कॉन्स्टंट काय काढणार आहे, के इज इक्वल टू मायनस 2.303 मल्टिप्लाइड बाय स्लोप. म्हणजे या स्लोपवरून सुद्धा ग्राफिकली सुद्धा तुम्ही रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढू शकता. जशी आपण पाठीमागच्या ग्राफमध्ये काढली तशीच ह्या ग्राफमध्ये सुद्धा तुम्ही काढणार आहे. आणि ती व्हॅल्यू काय येणार आहे, के इज इक्वल टू मायनस 2.303 मल्टिप्लाइड बाय स्लोप. अशा पद्धतीनं तुम्ही काय काढू शकता, रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढू शकता. आणि जर तुम्हाला हा जो ग्राफ आहे ह्या ग्राफवरून लॉग बेस 10 A0 इनिशियल कॉन्सन्ट्रेशन सुद्धा तुम्हाला काय करता येतं, काढता येतं. म्हणजे इथं लॉग जो इंटरसेप्ट झालेला आहे वाय ॲक्सिसवरती, तो इंटरसेप्ट जिथं झालेला आहे तिथं जी असणारी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू कशाची असते, लॉग A0ची व्हॅल्यू असते. म्हणजे लॉग A0 सुद्धा तुम्ही ग्राफिकली त्याच्यावरून काय करू शकता, डिटरमाइन करू शकता. अशा पद्धतीनं हा आपण दुसरा ग्राफ बघितला. आणि जर असा तुम्हाला ग्राफ मिळाला तर तुम्ही असणारं रिॲक्शनची ऑर्डर ही काय आहे, फर्स्ट ऑर्डर आहे हे सांगू शकता. त्यानंतर आपण तिसरा पॉईंट या ग्राफचा बघणार आहे. त्यासाठी आपण जे पहिलं इक्वेशन इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन आहे, के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय 80. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन फक्त आपण काय केलेलं आहे, रिअरेंज केलेलं आहे. रिअरेंज केलेलं आहे म्हणजे ह्याच्यामध्ये आपण काय घेतलं आहे, जो लॉग आपल्याला ग्राफ कशाचा काढायचा आहे, लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय 80 वर्सेस टाईम हा ग्राफ काढायचा आहे. आणि त्यामुळं आपण हे जे तुमच्या पुढे इक्वेशन रिअरेंज करून लिहिलेलं आहे ते इक्वेशन आलेलं आहे लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय 80, हे आपण वाय ॲक्सिसवरती घेतो. हे आपण कशावरती घेणार आहे, वाय ॲक्सिसवरती घेणार आहे. आता जे टाईम आहे ते टाईम आपण एक्स ॲक्सिसवरती घेतोय, के डिवायडेड बाय 2.303, ही व्हॅल्यू कशी आहे, कॉन्स्टंट आहे, त्यासाठी आपण कॉन्स्टंट यम वापरतोय. आणि मग हा जो याचं ग्राफ आहे त्या ग्राफचं आपल्याला जे इक्वेशन मिळतं ते इक्वेशन काय मिळणार आहे, वाय इज इक्वल टू एम एक्स मिळतं. आणि जेव्हा वाय इज इक्वल टू एम एक्स हे इक्वेशन असतो तेव्हा जो मिळणारा ग्राफ आहे तो ग्राफ काय मिळणार आहे, स्ट्रेट लाईन मिळतो पासिंग थ्रू दी ओरिजिन. ओरिजिनमधून पास होणारी स्ट्रेट लाईन हा तुम्हाला काय मिळत असतो, त्याचा ग्राफ मिळत असतो. आणि मग अशा पद्धतीनं तुम्ही हे जे लॉग A0 डिवायडेड बाय 80 वर्सेस
टाईम हा स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू ओरिजिन हा ग्राफ मिळतो आणि त्याची जी असणारी जी फिगर आहे ती फिगर अशा पद्धतीनं असणार आहे की तुम्ही लॉग A0 डिवायडेड बाय 80 वाय ॲक्सिसवरती घेतलेला आहे, टाईम तुम्ही एक्स ॲक्सिसवरती घेतलेला आहे आणि मग ह्याच्या व्हॅल्यू पुट आउट केल्या आणि त्या व्हॅल्यूमधून तुम्ही काय केलं, जोडल्या त्या व्हॅल्यू एकमेकाला, तर त्याच्यापासून तुम्हाला काय मिळते, स्ट्रेट लाईन मिळते. आणि मग ह्या स्ट्रेट लाईनवरून तुम्ही काय करू शकता, त्याचा स्लोप काढणार आहे तुम्ही. स्लोप इज इक्वल टू काय येणार आहे, के डिवायडेड बाय 2.303 येणार आहे. इथं असणाऱ्या स्लोपची जी व्हॅल्यू आहे ती स्लोपची व्हॅल्यू काय येते, 2 के डिवायडेड बाय 2.303 आणि त्याच्यावरून तुम्ही रेट कॉन्स्टंट काढू शकता. रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काय येणार आहे, तर रेट कॉन्स्टंट के इज इक्वल टू 2.303 मल्टिप्लाइड बाय स्लोप. आणि अशा पद्धतीनं आपण ग्राफिकली सुद्धा काय काढू शकतो, रेट कॉन्स्टंटची व्हॅल्यू काढू शकतो. आणि मग जर तुम्हाला दिलेली रिॲक्शन ही फर्स्ट ऑर्डर आहे का हे जर तुम्हाला काय करायचं आहे, व्हेरीफाय करायचं असेल, तर तुम्ही त्याचे असणारे त्या रिॲक्शनसाठी तुम्ही हे 3 ग्राफ काढू शकता आणि ग्राफिकली जर तुम्हाला मिळणारे रिझल्ट सारखे आले तर तुम्ही म्हणू शकता ही जी रिॲक्शन आहे ती काय आहे, फर्स्ट ऑर्डर आहे, अन्यथा त्याची ऑर्डर काय असणार आहे, वेगळी असणार आहे. अशा पद्धतीनं आपल्याला फर्स्ट लॉ सेकंड लॉ फर्स्ट ऑर्डर सेकंड ऑर्डर याचं अशा पद्धतीनं दिलेल्या रिॲक्शनची ऑर्डर व्हेरिफिकेशन करण्यासाठी ह्या ग्राफिकल रिप्रेझेंटेशनचा उपयोग होत असतो. आता पुढे आपण बघतोय एक्झाम्पल ऑफ दी फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनची तुम्हाला एक्झाम्पल विचारली गेली तर तुम्हाला ती सांगता आली पाहिजेत. आता त्यातली आपण काही एक्झाम्पल देतोय. त्यातलं पहिलं एक्झाम्पल आहे डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पेरॉक्साईड. हे जो हायड्रोजन पेरॉक्साईड आहे H2O2, आता त्याचे जर तुम्ही बघितले त्याचं डिकम्पोजिशन होते तेव्हा त्याचे 2 मोल्स लागतात आणि 2 मोल्स आपण घेतलेल्या हायड्रोजन पेरॉक्साईडचे आणि त्याचं डिकम्पोजिशन झालं तर त्यापासून काय होणार आहे, 2 मोल लिक्विड वॉटरचे तयार होत आहेत आणि 1 मोल गॅसियस ऑक्सिजनचा तयार होतोय. आता ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनचं रेट ऑर्डरचं इक्वेशन तुम्ही काय करू शकता, एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलं तर आपल्याला मिळणारं जे इक्वेशन आहे रेट लॉचं, रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ H2O2 दॅट इज द हायड्रोजन पेरॉक्साईड. आणि इथं जर तुम्ही बघितलं त्याच्या असणारा जो एक्सपोनंट आहे किंवा त्याची असणारी पॉवर आहे रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशनची ही 1 आहे. जरी इथं आपण 2 मोल घेतले असले तरी रिॲक्शनचा रेट एकाच मोलवरती काय आहे, अवलंबून आहे आणि त्यामुळं ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन काय आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आता दुसरं एक्झाम्पल आपण बघणार आहे. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये आपण डायनायट्रोजन पेंटॉक्साईड घेतलेलं आहे, दॅट इज N2O5. त्याचे सुद्धा आपण 2 मोल घेतलेले आहेत. हा रिॲक्टंट गॅसियस फॉर्ममध्ये आहे डायनायट्रोजन पेंटॉक्साईड. त्याचं सुद्धा काय होते, डिकम्पोजिशन होते आणि डिकम्पोजिशन ऑफ आपण काय बघतोय, डायनायट्रोजन पेंटॉक्साईड. ते डिकम्पोजिशन होऊन त्याच्यापासून आपल्याला 4 मोल हे नायट्रोजन डायऑक्साईडचे मिळत आहेत आणि 1 मोल आपल्याला काय मिळतोय, ऑक्सिजनचा मिळतोय. आता ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनचं सुद्धा आपण रेट लॉचं इक्वेशन एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेलं इक्वेशन आपल्याला असं मिळतं, रेट इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ N2O5 दॅट इज द डायनायट्रोजन पेंटॉक्साईड. हे जे कॉन्सन्ट्रेशन टर्म रिॲक्टंटचे त्याचा असणारा एक्सपोनंट किंवा त्याची असणारी पॉवर ही 1 आहे, म्हणजे ही सुद्धा काय आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. आणि त्याच्यावरून तुमच्या असं लक्षात येईल की बाबा जरी रिॲक्टंटचे 2 मोल आपल्याला बॅलन्स्ड केमिकल इक्वेशनमध्ये दिसत असले तरी रिॲक्शनचा रेट हा एकाच मोलवरती रिॲक्टंटच्या अवलंबून आहे आणि त्यामुळं ही जी रिॲक्शन आहे ही रिॲक्शन काय आहे, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला जेव्हा रेट लॉची इक्वेशन लिहावी लागतात तेव्हा ही जी रेट लॉची असणारी इक्वेशन आहे ही रेट लॉची इक्वेशन एक्सपेरिमेंटली डिटरमाइन केलेल्या आपण रेट लॉवरून लिहित असतो आणि त्यामुळे तुम्हाला ते काय करावे लागते, लक्षात ठेवावी लागतील, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये लिहिताना उपयोगी पडतील.
कारण जरी इथं 2 मोल हायड्रोजन पेरॉक्साईडचे आणि 2 मोल डायनायट्रोजन पेंटॉक्साईडचे दिसत असले तरी रिॲक्शनचा रेट एकाच मोलवरती अवलंबून आहे, म्हणून ह्या काय आहेत, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन आहेत. त्यानंतर पुढे जाऊन आपण बघतो इंटिग्रेटेड रेट लॉ फॉर दी गॅस फेज रिॲक्शन. आता इथं आपण काय करतोय की इथं जे असणारे जे रिॲक्टंट आहेत आणि इथं जे असणारे जे प्रोडक्ट आहेत हे दोन्हीही कशामध्ये आहेत, गॅसियस फेजमध्ये आहेत. आता इथं असणारे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट गॅसियस फेजमध्ये असेल तर जे आपल्याला मिळणारं रेट लॉचं इक्वेशन आहे त्या रेट लॉच्या इक्वेशनमध्ये कसे बदल होतात हे आपल्याला काय करायचं बघायचं आहे. आणि मग त्यासाठी आपण काय घेतलंय, फॉर दी गॅस फेज रिॲक्शन त्यासाठी आपण एक जनरल रिॲक्शन घेतोय की त्याच्यामध्ये असणारे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे गॅसियस स्टेटमध्ये आहेत. त्यासाठी आपण रिॲक्शन घेतली एक गॅसियस स्टेटमध्ये आहे त्याच्यापासून एक यूज म्हणजे आपण ॲरो दाखवलेला आहे आणि त्याच्यापासून आपल्याला बी मिळतो. बी काय आहे, प्रोडक्ट आहे, तो गॅसियस स्टेटमध्ये आहे आणि दुसरा प्रोडक्ट आपल्याला सी मिळतो, हा सुद्धा कसा आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे. आता ही जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये एकच रिॲक्टंट आहे आणि हा जो रिॲक्टंट आहे त्याचं जे असणारं इनिशियल प्रेशर आपण म्हणतो रिॲक्टंट ए, त्याचं आपण घेतलेलं इनिशियल प्रेशर आपण त्यासाठी जे नोटेशन वापरतोय ते नोटेशन काय आहे, पी आय. आय आपण स्मॉल आय वापरतोय कारण इनिशियल प्रेशर हे काय आहे, इनिशियल प्रेशर ऑफ द रिॲक्टंट एच आहे. आता काय होणार आहे, ही रिॲक्शन कॅरीड आउट होणार आहे, रिॲक्शन होणार आहे, चालू होणार आहे आणि त्यावेळेला काय होणार आहे, हे जे असणारं त्याचं इनिशियल प्रेशर रिॲक्टंट एचं ते काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. आणि आपण असं म्हणतोय, असं आपण कन्सिडर करतोय हा जो रिॲक्टंट ए आहे त्याचं प्रेशर डिक्रीजेस बाय स्मॉल एक्स विदिन टाईम टी. टी या टाईममध्ये तो जो रिॲक्टंट आहे त्या रिॲक्टंटचं प्रेशर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे आणि ते एक्स स्मॉल एक्सनं ते काय होतं आहे, डिक्रीज होतं आहे आणि त्यामुळं आपण प्रेशर ऑफ रिॲक्टंट ए ॲट टाईम टी काढू शकतो आणि ते प्रेशर आपण काय म्हणणार आहे, पी सफिक्स ए वापरले. रिॲक्टंट एचं असणारं टाईम टीला प्रेशर त्याला आपण पी ए असं म्हणतोय आणि ते कसं काढणार आहे आपण, इनिशियल प्रेशरमधून डिक्रीज झालेलं प्रेशर आपण बघणार आहे आणि त्यामुळं आपल्याला इक्वेशन मिळतं पी ए इज इक्वल टू पी आय मायनस एक्स. हे काय झालं, रिॲक्टंट एचं असणारं टाईम टीला प्रेशर आहे, रिॲक्टंट एचं टाईम टीला असणारं हे प्रेशर आहे. आता आपण बघितलं की इथं जे प्रोडक्ट तयार होत आहेत ते प्रोडक्ट कुठले आहेत, बी आणि सी आहेत, ते सुद्धा काय आहेत, गॅसियस फॉर्ममध्ये आहेत आणि मग त्या प्रोडक्टसुद्धा काही प्रेशर असणार आहे. प्रेशर ऑफ प्रोडक्ट बी अँड सी ॲट टाईम टी हे काय असणार आहे, एक्स असणार आहे. म्हणून आपण इथं पी बी असं बघितले, बी सफिक्स वापरले, आपण काय म्हणतोय, प्रेशर ऑफ द प्रोडक्ट बी तेवढंच काय असणार आहे, त्याचे एक एकच मोल्स आहेत म्हणजे त्या दोन्हीचं असणारं प्रेशर सारखं असणार आहे. म्हणजे प्रोडक्ट बीचं प्रेशर इज इक्वल टू प्रेशर ऑफ द प्रोडक्ट सी हे इक्वल आहे आणि ते कशा एवढं आहे, स्मॉल एक्स एवढं आहे. आता आपण बघायचं आहे की टोटल प्रेशर ह्या रिॲक्शनचं काय असणार आहे. ही जी रिॲक्शन होते ह्या रिॲक्शन मिक्सचर आपण म्हणतोय आणि त्याचं असणारं टाईम टीला असणारं आपण काय करणार आहे, प्रेशर काढणार आहे आणि ते टोटल प्रेशर ऑफ ॲट टाईम टी आपण असं काढू शकतो. हे त्याला आपण पी असं म्हणणार आहे. पी इज इक्वल टू काय येणार आहे, रिॲक्टंटचं प्रेशर आपल्याला माहीत आहे पी आय मायनस एक्स आहे प्लस प्रोडक्ट बीचं प्रेशर एक्स आहे आणि प्रोडक्ट सीचं प्रेशरसुद्धा एक्स आहे. आणि मग इथं आपण बघितलं की काय होणार आहे, आपलं पी इज इक्वल टू काय येणार आहे, पी आय मायनस एक्स प्लस एक्स. आता इथं एक एक्स प्लस आहे, दोन काय आहेत, एक मायनस एक्स आहे आणि दोन प्लस आहे. त्या दोन प्लस एक्समधून एक मायनस एक्स आपण वजा केलं तर आपल्याला प्लस एक्स मिळणार आहे. म्हणजे हे जे रिॲक्शन मिक्सचर आहे त्या रिॲक्शन मिक्सचरचं असणारं जे टोटल प्रेशर आहे ते टोटल प्रेशर काय येणार आहे, पी येणार आहे. म्हणजे पी इज इक्वल टू काय येणार आहे, पी आय प्लस एक्स येणार आहे. टोटल प्रेशर ऑफ द रिॲक्शन मिक्सचर ॲट टाईम टी हे काय येणार आहे, तर त्याची व्हॅल्यू जी असणार आहे ती व्हॅल्यू असणार आहे पी इज इक्वल टू पी आय प्लस एक्स.
आणि मग ह्याच्यावरून तुम्ही काय काढू शकता, एक्सची व्हॅल्यू काढू शकता. एक्स इज इक्वल टू काय येणार आहे, जे रिॲक्शन मिक्सरचं असणारं टोटल प्रेशर पी मायनस पी आय, इक्वेशन नंबर 2 आपण म्हणतो ह्याला. आणि याच्यावरून तुम्हाला काय करता येईल, जो प्रोडक्ट बी आहे आणि प्रोडक्ट सी आहे याचं असणारं जे प्रेशर आहे ते प्रेशर तुम्हाला काय करता येईल, काढता येईल. आता पुढे जाऊन आपण बघितलं, the pressure of A at time t is obtained by substituting in equation 2 into equation 1. आता आपण जे बघितलेलं इक्वेशन x ची किंमत काढली, ही इक्वेशन 2 मध्ये जी x ची किंमत काढलेली ते आपण काय केली, त्याच्यामध्ये 1 मध्ये ठेवली तर आपल्याला जे मिळणारं इक्वेशन आहे ते इक्वेशन कसं मिळणार आहे आपल्याला, तर इथं प्रेशर ऑफ रिॲक्टंट ए ॲट टाइम टी आपल्याला मिळणार आहे. आणि मग ते इक्वेशन आपल्याला अशा पद्धतीने तुम्ही लिहू शकता, पी ए इज इक्वल टू पी आय मायनस, आता ब्रॅकेटमध्ये आपण एक्सची किंमत लिहिली, पी मायनस पी आय, ही एक्सची किंमत आहे, ती आपण एक्सची किंमत त्याच्यामध्ये घातली आणि हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन आपण सोडवलं. तर आपल्याला काय आलं, पी आय मायनस पी, मायनस मायनस प्लस झालं, परत पी आय झालं. आणि त्यामुळं असणारं जे इक्वेशन आहे हे इक्वेशन काय मिळालं आपल्याला, पी आय दोन आहेत म्हणजे 2 PI आलं आणि मायनस पी. अशा पद्धतीनं हे जे प्रेशर आहे ते प्रेशर कशाचं आहे, तर प्रेशर ऑफ ए आहे ॲट टाईम टी. जेव्हा रिॲक्शनचा टाईम टी आहे तेव्हा असणारं रिॲक्टंट एचं जे प्रेशर आहे ते प्रेशर काय येणार आहे, पी ए येणार आहे. आणि मग हे पी ए आहे, त्या पी एची जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू काय आपली आली आहे, 2 PI मायनस पी. आणि मग हे जे आपण इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन बघितलेलं आहे, त्या इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन काय आहे, के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 A0 डिवायडेड बाय 80. आणि मग याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, ह्या ज्या व्हॅल्यू आहेत प्रेशर, जे कॉन्सन्ट्रेशन आहे त्या कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी आपण काय वापरणार आहे, प्रेशर टर्म वापरणार आहे. आणि मग जे प्रेशर आहे ते प्रेशर आपण ह्या इंटिग्रेटेड रेट लॉच्या इक्वेशनमध्ये घातलं तर आपल्याला मिळणारं जे इक्वेशन आहे म्हणजे काय होणार आहे, इथं A0 जे आहे दॅट इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट ए, आपल्याला माहीत आहे. त्याच्याऐवजी आपण काय घेतले, कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी प्रेशर घेतलेलं आहे रिॲक्टंटचं, आणि ते रिॲक्टंटचं असणारं प्रेशर काय आहे, पी आय आहे. आता टाईम टीला असणारं रिॲक्टंट एचं जे प्रेशर आहे त्याची सुद्धा व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती पी ए आहे आणि त्याची व्हॅल्यू तुम्ही बघितली 2 PI मायनस पी आहे. आणि ह्या व्हॅल्यू आपण फक्त काय केले, कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी आपण काय घेतले, त्याचं प्रेशर घेतलंय. आणि हे जे प्रेशर आहे हे प्रेशरला आपण पार्शियल प्रेशर सुद्धा म्हणत असतो. आणि हे जे प्रेशर आहे ते आपण कशाच्या, कॉन्सन्ट्रेशनच्या ऐवजी घेतोय. आणि मग हे आपण जे इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन आहे त्याच्यामध्ये ह्या व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता, भरू शकता. आणि मग आपल्याला काय मिळणार आहे, इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी गॅस फेज रिॲक्शन. जेव्हा त्याच्यामध्ये असणारे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे काय आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहेत, तेव्हा तिथं कॉन्सन्ट्रेशन ही टर्म वापरली जात नाही, त्याच्याऐवजी तिथं पार्शियल प्रेशर वापरलं जातं. आणि मग त्यावेळेला आपण काय करतो, हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण अशा पद्धतीनं काय केलेलं आहे, कन्वर्ट केलेलं आहे. आणि मग त्यावेळेला तुम्ही काय लिहू शकता, के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10. आता A0च्या ऐवजी तुम्हाला माहिती आहे त्याची व्हॅल्यू काय आहे, पी आय, दॅट इज द इनिशियल पार्शियल प्रेशर किंवा इनिशियल प्रेशर म्हटलं तरी चालेल. इनिशियल प्रेशर ऑफ रिॲक्टंट ए असणार आहे. आता एटी म्हणजे काय असणार आहे, तर प्रेशर ऑफ द रिॲक्टंट ॲट टाईम टी, आणि त्याची व्हॅल्यू आपण काढलेली आहे, ती व्हॅल्यू किती आहे, 2 PI मायनस पी. आणि हेच आपण ह्या इक्वेशनमध्ये भरलं आणि मग आपल्याला जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय मिळालं, के इज इक्वल टू 2.303 डिवायडेड बाय टी लॉग बेस 10 PI डिवायडेड बाय 2 PI मायनस पी.
हे जे इक्वेशन नंबर काय मिळालं आपल्याला 3 मिळालं. आता ह्या इक्वेशनमध्ये आपण बघितलं पी काय आहे, तर पी इज द टोटल प्रेशर ऑफ द रिॲक्शन मिक्सचर ॲट टाइम टी आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला हे सुद्धा इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. वेन द रिॲक्टंट आर प्रेझेंट इन गॅसियस फेज किंवा फॉर दी गॅस फेज रिॲक्शन. तुम्हाला प्रश्न विचारला, गिव्ह अन इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी गॅस फेज रिॲक्शन. तर तुम्ही हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्ही देऊ शकता. ते सुद्धा तुम्हाला 2 मार्क्ससाठी विचारलं जाऊ शकतं. अशा पद्धतीनं आपण हे जे इक्वेशन वापरलेलं आहे, जेव्हा तुमचे असणारे रिॲक्टंट आणि प्रोडक्ट हे काय आहेत गॅसियस फेजमध्ये आहेत, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचं इक्वेशन काय करू शकता, देऊ शकता. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे आणि पुढचा पॉईंट आहे झिरो ऑर्डर रिॲक्शन्स. आता झिरो ऑर्डर रिॲक्शनची डेफिनेशन अशी दिली जाते, द झिरो ऑर्डर रिॲक्शन इज डिफाइन्ड ॲज the reaction whose rate is independent of the reactant concentrations and remain constant throughout the course of the reaction. झिरो ऑर्डर रिॲक्शन कशाला म्हणलं जातं, तर द रिॲक्शन हुज रेट, की ज्या रिॲक्शन की ज्याचा रेट काय असतो इंडिपेंडंट असतो, म्हणजे अवलंबून असत नाही कशावरती, रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशनवरती. त्या रिॲक्शनचा रेट हा रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असत नाही आणि त्यामुळे तो रेट काय असतो कॉन्स्टंट असतो थ्रू आउट दी रिॲक्शन, कोर्स ऑफ रिॲक्शन आपण म्हणतो. जोपर्यंत ती रिॲक्शन चालू आहे तोपर्यंत त्या रिॲक्शनचा असणारा जो रेट आहे तो रेट काय राहतो कॉन्स्टंट राहतो. अशा ज्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो झिरो ऑर्डर रिॲक्शन असं म्हणतो. आणि म्हणून आपण असं म्हणलेलं आहे द रेट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन इज इंडिपेंडंट ऑन दी रिॲक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती रिॲक्शनचा रेट अवलंबून असत नाही. अशा ज्या रिॲक्शन आहेत त्या रिॲक्शनला आपण काय म्हणत असतो झिरो ऑर्डर रिॲक्शन असं म्हणतो. आणि मग ह्या ज्या झिरो ऑर्डर रिॲक्शन आहेत ह्या झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी आपल्याला काय बघायचं आहे, तर इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी झिरो ऑर्डर रिॲक्शन्स. तुम्हाला परीक्षेमध्ये हे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, गिव्ह अन इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी झिरो ऑर्डर रिॲक्शन. जसा फर्स्ट ऑर्डर रिॲक्शनसाठी विचारला, गॅस फेज रिॲक्शन फर्स्ट ऑर्डरसाठी विचारला, तसा झिरो ऑर्डर रिॲक्शनसाठी सुद्धा तुम्हाला इंटिग्रेटेड रेट लॉचं इक्वेशन किंवा डेरिवेशन काढायला विचारलं जाऊ शकतं. आणि मग आपल्याला हे जे इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर झिरो ऑर्डर रिॲक्शन काढायचं आहे त्यासाठी आपण एक जनरल रिॲक्शन घेणार आहे की ती रिॲक्शन कशी असली पाहिजे, झिरो ऑर्डर असली पाहिजे, की ज्याच्यावरती असणारा रिॲक्शनचा रेट त्याच्या रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवरती अवलंबून असत नाही. अशी एक आपण जनरल रिॲक्शन घेतो, ए गिव्स प्रोडक्ट, म्हणजे या ए हा इथं रिॲक्टंट आहे आणि त्याच्यापासून आपल्याला काय मिळणार आहे, पी हा प्रोडक्ट मिळणार आहे. आणि मग आपण ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनसाठी आपण डिफरन्शियल रेट लॉ इक्वेशन देणार आहे. आणि डिफरन्शियल रेट लॉ इक्वेशन इज गिवन बाय, आपल्याला माहीत आहे ते कसं दिलं जातं, रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के इंटू मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए रेस टू झिरो. आता रिॲक्टंटचा रेट इथं जे असणारा एक्सपोनंट आहे एचा हा काय आहे झिरो आहे, कारण ही जी असणारी ऑर्डर ऑफ रिॲक्शन काय आहे झिरो आहे. तर तुमच्या पुस्तकामध्ये हे देत असताना रेट लॉचं इक्वेशन किंवा डिफरन्शियल रेट लॉचं इक्वेशन तिथं त्यांनी काय दिले, रेट इज इक्वल टू मायनस डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए झालेलं आहे. तिथं तुम्ही दुरुस्त करून घ्यायचं आहे, तिथं काय असलं पाहिजे डी टी असलं पाहिजे. म्हणजे तुमचं असणारं इक्वेशन काय येणार आहे, rate is equal to delta molar concentration of A divided by dt is equal to K into molar concentration of A raised to 0. 0 हा एक्सपोनंट आहे रिॲक्टंटचा आणि त्याची व्हॅल्यू 0 आहे, म्हणजे ही काय झाली झिरो ऑर्डर रिॲक्शन झाली. आणि मग तुम्हाला माहीत आहे कुठल्याही व्हॅल्यूचा जेव्हा एक्सपोनंट किंवा घातात
किंवा त्याची पॉवर 0 असते तेव्हा त्याची व्हॅल्यू काय येते 1 येते आणि मग इथं 1 आलं 1 मल्टिप्लाइड बाय के इज इक्वल टू काय येणार आहे के येणार आहे. म्हणजे तुमचं जे असणारं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन काय झालं मायनस डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए डिवायडेड बाय डी टी इज इक्वल टू के. याला आपण इक्वेशन नंबर 4 म्हणले. तुम्ही 1 इक्वेशन सुद्धा म्हणू शकता कारण पुढचेच आम्ही नंबर मी पुढे केल्यामुळं तुम्ही एक इक्वेशन म्हणलं तरी चालू शकते. आता हे जे इक्वेशन आहे 4 हे आपण काय करणार आहे रिअरेंज करणार आहे. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्ही रिअरेंज केलं. आता रिअरेंजिंग केल्यावरती काय होणार आहे लाईक टर्म आपण एकत्र घेत असतो. आता इथं डेल्टा ए आहे फक्त इथं ए नाही त्यामुळे आपण काय केले डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए एका साईडला घेतलेलं आहे. त्याचं असणारं मायनस साईन आपण काय केलं इक्वल साईडच्या विरुद्ध बाजूला अपोजिट साईडला आपण काय केलेलं आहे घेतलेलं आहे म्हणजे मायनस काय झालं के डी टी डेल्टा टी सुद्धा आपण काय केलेलं आहे दुसऱ्या बाजूला घेतलेलं आहे अपोजिट साईडला इक्वल साईडच्या आणि असं रिअरेंज करून आपल्याला जे इक्वेशन आपण घेतलेलं आहे किंवा मिळवलेलं आहे ते आहे डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस के डेल्टा टी. आता हे जे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे याचं आपल्याला हे डिफरन्शियल रेट लॉ इक्वेशन आहे आणि त्याचं आपल्याला काय करायचं आहे इंटिग्रेशन करायचं आहे. आणि आपण त्याचं जे इंटिग्रेशन करणार आहे हे इंटिग्रेशन आपण काय करणार आहे बिटवीन द लिमिट्स करणार आहे. आणि मग हे लिमिट्स करण्यामध्ये त्यासाठी आपण इनिशियल काय करणार आहे लिमिट वापरणार आहे आणि फायनल लिमिट वापरणार आहे. आता ए इज इक्वल टू A0 ए हा काय आहे मोलर कॉन्सन्ट्रेशन ए इज इक्वल टू A0 असणार आहे ॲट टाईम टी इज इक्वल टू 0 म्हणजे टाईम टीला जे असणारं एचे जे मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे ते A0 आहे आणि टी इज इक्वल टू टी टाईमला एचं असणारं जे मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे ते काय आहे AT आहे. आणि ह्या दोन लिमिटमध्ये म्हणजे फायनल लिमिट आपण याचं बघितलं तर A0 आणि अप्पर लिमिट AT असणार आहे आणि टाईमचं टी इज इक्वल टू 0 आणि टाईम इज इक्वल टू टी हे फायनल लिमिट असणार आहे. ह्यामध्ये आपण काय करणार आहे हे जे इक्वेशन आहे ज्या इक्वेशनचं आपण काय करणार आहे इंटिग्रेशन करणार आहे. म्हणून आपण इथं इंटिग्रेशन साईन दाखवलं. आपण लोअर लिमिट त्याचं A0 घेतलेलं आहे अप्पर लिमिट AT घेतलेलं आहे डेल्टा मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ए इज इक्वल टू मायनस आपण साईन एक स्टेप वाढवू शकतो इंटिग्रेशन ऑफ काय येणार आहे त्याचं लिमिट 0 आणि अप्पर लिमिट टी येणार आहे के डी टी डेल्टा टी असं लिहू शकतो. परंतु आपल्याला माहिती आहे के हा काय रेट कॉन्स्टंट आहे आणि मग तो इथं आपण काय केलेलं आहे इंटिग्रेशन साईडच्या बाहेरच्या बाजूला काढलेलं आहे आणि त्यामुळे इथं काय आलेलं आहे मायनस के इंटिग्रेशन लिमिट आहे 0 आणि टी आणि डी टीचं आपण काय करणार आहे डेल्टा टीचं आपण इंटिग्रेशन करणार आहे. जेव्हा आपण हे इंटिग्रेशन करतो तेव्हा काय येतं अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट येणार आहे आणि त्यामुळे आपली पुढची स्टेप अशी होणार आहे दॅट इज द मोलर कॉन्सन्ट्रेशन AT मायनस मोलर कॉन्सन्ट्रेशन A0 इज इक्वल टू मायनस के डी टीचं काय होणार आहे इंटिग्रेशन केलं तर टी त्याची व्हॅल्यू येणार आहे -0 म्हणजे आपण टी म्हणतो. आणि मग आपल्याला इक्वेशन मिळालं मोलर कॉन्सन्ट्रेशन ऑफ AT मायनस A0 इज इक्वल टू मायनस KT. हे आपण जे इक्वेशन मिळालेलं आहे ह्या इक्वेशनमध्ये आपण ज्या साईन आहेत त्या साईन आपण काय करू शकतो चेंज करू शकतो. आपण KT प्लस करायचं असेल तर आपल्याला काय मिळणार आहे KT इज इक्वल टू आता मायनस AT होणार आहे प्लस A0 होणार आहे. म्हणून आपण प्लस सुरुवातीला घेतलं म्हणजे आपण काय केलं मोलर कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस मोलर कॉन्सन्ट्रेशन AT इक्वेशन नंबर 5. हे जे इक्वेशन मिळालेलं आहे ह्या इक्वेशनला आपण म्हणतो इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी 0 ऑर्डर रिॲक्शन. हे 0 ऑर्डरसाठी मिळालेलं काय आहे इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन आहे KT इज इक्वल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस मोलर कॉन्सन्ट्रेशन AT. हे जे इक्वेशन आहे हे इक्वेशन तुम्ही केच्या स्वरूपात सुद्धा लिहू शकता आणि म्हणजे हे इक्वेशन तुम्ही असंही लिहू शकता K इज इक्वल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस मोलर कॉन्सन्ट्रेशन AT डिवायडेड बाय टी असं सुद्धा तुम्ही म्हणू शकता. आणि केच्या स्वरूपात रेट कॉन्स्टंटच्या स्वरूपात सुद्धा तुम्ही काय करू शकता हे इंटिग्रेटेड रेट लॉ इक्वेशन फॉर दी 0 ऑर्डर रिॲक्शन
तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. त्यानंतर आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा आहे, युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ द झिरो ऑर्डर रिॲक्शन्स. तुम्हाला पाठीमागच्या वेळेला सांगितलं, रेट कॉन्स्टंटचं जे युनिट आहे ते रेट कॉन्स्टंटचं युनिट जशी रिॲक्शनची ऑर्डर बदलली तसे रेट कॉन्स्टंटचं युनिटसुद्धा काय होत असतं, बदलत असतं. आणि मग आपल्याला आपण रेट कॉन्स्टंटचं इथं काय घेतले ते मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, तेच इक्वेशन घेतले, के इज इक्वल टू मोलर कॉन्सन्ट्रेशन A0 मायनस मोलर कॉन्सन्ट्रेशन AT डिवायडेड बाय टी. आणि मग याच्यावरून आपण काय करणार आहे, युनिट काढणार आहे. युनिट ऑफ के इज इक्वल टू काय येणार आहे, युनिट ऑफ द कॉन्सन्ट्रेशन डिवायडेड बाय युनिट ऑफ द टाईम. आणि म्हणून त्यामुळे आपल्याला युनिट काय दिलेलं आहे बघा, मोल्स. कॉन्सन्ट्रेशनचं युनिट काय असतं, मोल्स पर लिटर किंवा मोल्स पर डेसिमीटर क्यूब. आणि टाईमच आपण घेतले. टाईम तुम्ही सेकंदमध्ये घेतलं, मिनिटमध्ये घेतलं, आवर्समध्ये घेतलं. जे टाईम असणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही काय करू शकता, तिथं लिहू शकता सेकंड, मिनिट आणि आवर्स. आणि त्यामुळं जे युनिट आहे ते युनिट पुढं तुम्हाला लिहिलेलं आहे, मोल्स पर लिटरच्या ऐवजी पर डेसिमीटर क्यूबसुद्धा तुम्ही लिहिणार आहे पर मीटरच्या ऐवजी. आणि त्यामुळं जे केचं युनिट आहे ते केचं युनिट असं सुद्धा तुम्ही लिहू शकता, मोल्स पर डेसिमीटर क्यूब टाईम रेस टू -1. म्हणजे जे टाईम सेकंडमध्ये, मिनिट्समध्ये आणि आवर्समध्ये त्या पद्धतीनं तुम्ही ते परत काय करू शकता, रिअरेंज करू शकता. आणि मग इथं तुम्ही जर बघितलं, द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ द झिरो ऑर्डर रिॲक्शन, तर झिरो ऑर्डरसाठी जे असणारं रेट कॉन्स्टंट जे युनिट आहे, द युनिट ऑफ रेट कॉन्स्टंट ऑफ झिरो ऑर्डर रिॲक्शन आर सेम ॲज द रेट. आपण सुरुवातीला रेट ऑफ रिॲक्शनचं जे युनिट बघितलं, रेट ऑफ रिॲक्शनचं युनिटसुद्धा काय होतं, मोल्स पर डेसिमीटर क्यूब टाईम रेस टू -1. आणि इथंसुद्धा काय मिळालं आपल्याला, मोल्स पर डेसिमीटर क्यूब टाईम रेस टू -1. म्हणून तुम्ही असं म्हणू शकता, जे रेट ऑफ रिॲक्शनचं युनिट आहे तेच युनिट कशाचं आहे, झिरो ऑर्डर रिॲक्शनचं आहे. तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, विच ऑर्डर रिॲक्शन हॅव द युनिट ॲज द सेम ऑफ द रेट ऑफ रिॲक्शन. तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे, झिरो ऑर्डर रिॲक्शन हॅव द सेम युनिट ॲज द रेट ऑफ रिॲक्शन. अशा पद्धतीनं तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला त्याचं काय करता आलं पाहिजे, उत्तर देता आलं पाहिजे. इथं आपण काय करतोय, थांबतोय. थँक्यू.